इथे साहित्यिकाचा वारसा मोठा आहे. नाट्य, ललित कला, नृत्य, गायन, वादनातली लोक खूप चांगली आहेत. इथं हेल्थ, ऐतिहासिक वारसा चांगला आहे. रयत शिक्षण संस्थेसारखी मोठी, स्वामीसारखी शिक्षण संस्था, इथं शिक्षणाचा विस्तार आहे. आपण कुठे कमी आहोत मला सांगा ना. आपण संरक्षण विषय घेतला तर सैनिकामध्ये अख्खं गावच्या गाव जातं आहे. छोट्या मोठ्या गावातनं लोक जातात. आपली बाजारपेठ अशी आहे की जवळपासच्या खेडोपाड्यामध्ये आपण ह्या शहरानं वसलेलं आहे. तर त्या लोकांना एक विस्तारित हद्दवाढीमध्ये बाजारपेठ छोटी छोटी दिली पाहिजे, म्हणजे मेन बाजारपेठेवरचा ताणतणाव कमी होईल. आणि ज्या बाजारपेठा आहेत त्या स्वच्छ, सुरक्षित, CCTVच्या देखरेखीखाली राहतील. आणि या सगळ्यांवरती एक संरक्षण म्हणून पोलीस खात्याचं नियंत्रण राहील. ट्रॅफिक जाम होतं आहे त्यापेक्षा ट्रॅफिक कमी कसं होईल, आणि ट्रॅफिक वाहतूक खात्यावरचा, पोलिसांचा वरचा ताण हा सुरक्षितेसाठी आपण वापरू, नियंत्रणासाठी वापरण्यापेक्षा. अशी काही थोडीफार धोरणं आहेत. शाळांमध्ये जे टॉयलेट आहेत किंवा सार्वजनिक जे टॉयलेट आहेत ते नगरपालिकेने स्वच्छ करावीत. कारण 1000-2000 मुलं रोज नाही म्हणलं तर 4 वेळा टॉयलेटला जातात आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. प्लास्टिकसारखा विषय आहे, हा सुद्धा नगरपालिकेने काळजीपूर्वक पाहावा. कारण तो गाईच्या पोटात जातोय, दुधावाटे मुलांच्याकडे जातोय, पाण्यांमध्ये तो जातो, माशावाटे तो लोकांच्या पोटात खाल्ला जातो. आणि जे प्लास्टिक जाळलं जातं आहे, धुरांड होतं आहे, तेही दम्यासारख्या लोकांना त्याचा अतिशय त्रास होतो, लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तर ह्या सगळ्या यांत्रिक योजना म्हणजे रिसायकलिंग चांगल्या पद्धतीने व्हावी. केवळ एवढंच आहे असं नाही, जी मुलं शिकलीत, कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्या शिक्षणाची, ज्ञानाची गंगोत्री 100 वर्षापूर्वी घरोघरी लावली, तेव्हा ज्ञानाची गरज होती, शहाणं होणं महत्त्वाचं होतं, शिकणं महत्त्वाचं होतं. आता त्या शिकलेल्या मुलांना हाताला काम देणं महत्त्वाचं आहे. नगरपालिकेमध्ये हद्दीमध्ये जे जे छोटे मोठे उद्योग करता येईल, म्हणजे उदाहरणार्थ गावाकडनं आलेला शेतकरी असेल, तो 10 लाखाचा मालक असतो, पण इथं फुटपाथवर त्याला बसवतात. 10 रुपयाची पावती नाही फाडली पण त्याचा माल आपण उचलतो आणि जप्त करतो. आज आपण त्याला बळीराजा म्हणतोय, आज त्याच्यावरती तर पोशिंदा आहे असंही म्हणतो. तर त्यालाही सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि कायद्यानं सुरक्षित कसं राहता येईल ह्याही बोलू. ज्येष्ठ नागरिकांची जास्तीत जास्त काळजी घेऊ. हेल्थ सांभाळणं फार महत्त्वाचं आहे सगळ्यांचं. जिमसारख्या वस्तू युनिट आहे, हे इथं आहे. तसंच असंच युनिट हद्दवाढीमध्ये त्या ठिकाणी ठेवलं तर तीही मुलं मोबाईलच्या ह्याच्या यंत्रणेमध्ये अडकण्यापेक्षा ती व्यायाम करतील, खातील, शरीरानं सुदृढ होतील, मनानं सुदृढ होतील आणि एक चांगल्या इतिहासामुळे त्याची एक चांगली पिढी घडेल असं मला वाटतं. म्हणून मी एक शिक्षक या नात्याने 35 वर्ष तर काम केलंच समाजाची सेवा, पण अजून एक संधी मिळाली तर जशी शाळेची घडी बसलेली दिसते आपल्याला लहानपणापासून, तशी शहराचीही घडी चांगल्या पद्धतीने बसेल यासाठी तुम्ही मदत करावी असं मला वाटतं.